आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भातली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण त्यांना घेत नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले। सत्तेत घेत नसल्यामुळे संजय राऊत शहांवर टीका करतात। ठाकरेंची शिवसेना मागे लागून सत्तेत आली नाही तर मनपा निवडणुकीमध्ये ठाकरेंना उमेदवार सुद्धा मिळणार नाहीत असाही घणाघात चंद्रकांत पाटलांनी केलाय। तर सत्तेची गरज तुम्हाला आहे आम्हाला नाही असं प्रत्युत्तर यावर अंबादास दानवेंनी दिलंय। अमित भाईंचं संजय राऊतजी अमित भाईंचं 500 पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे। ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊतजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासाने इतका केलाय। त्या अमित भाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही तुम्हाला यायचंय परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार। असं आहे की शिवसेना मागे लागून देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून आली नाही। यायचं की नाही घ्यायचं की नाही माझे विषय नाही तर महानगरपालिकेला मुंबईसारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत। आता याचा अर्थ असा आहे का की ते मागे लागले तसं मी म्हणतोय? याचा अर्थ असा लागला आहे का की आम्ही नाही आहे म्हणतोय? तसं मी आपलं प्रेडिक्शन दिलं की जर ते सत्तेवर आले नाही तर गळती 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 करत लांब सोडावं कोल्हापूर पुणे माणसं नाही मिळणार मुंबईत माणसं नाही मिळणार। आता सत्तेशिवाय रावलं जात नाही म्हणून मग त्यांनी अशा पद्धतीने शिवसेनेचं फोड शरद पवारांचा पक्ष फोड आणि मग स्वतः सगळे नेते बनणं मग ही वृत्ती यांनीच केली। आम्ही थोडी कोणता पक्ष फोडला आम्ही तर 3 सोबत घेतले होते पक्ष आम्ही थोडी फोडायची गरज पडली होती आम्हाला। तर सत्ता तर तुम्हाला पाहिजे आणि शिवसेनेला सत्तेत येण्याची गरज नाही। शिवसेना विरोधी पक्ष म्हणून ताकदीनं काम करा। ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवला जाऊ शकतो आणि ईव्हीएम हॅक होऊ शकतो हे मी सांगत नाही आहे। हे तुलसी गेबार ज्यांच्यावर मोदींचं खास प्रेम आहे आणि त्या अमेरिकेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत म्हणजे फार महत्त्वाच्या पदावर आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवलेला आहे हे तुमच्या प्रिय मैत्रिणींना सांगितलेलं आहे सरकारच्या। त्याच्यावर तुम्ही चिंतन करा। आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही समर्थ आहोत।